नमस्कार, डिजिटल पुणे कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आज प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवक हरिदास सरवडजी आहेत. खरं तर 6 महिन्यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर ते विजयी झाले आणि त्यांनी जे आपण 200 दिवसामध्ये जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा एक अहवाल देखील त्यांनी काही दिवसापूर्वी प्रसिद्ध केलेला आहे. खरं तर आपण बघितलं तर 2017मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर 9 वर्षानंतर निवडणुका झाल्या. मधल्या 4 वर्षाच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा इतर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज होतं, प्रशासन कार्य करत होतं. मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी हे नव्हते. तर नेमका आता लोकप्रतिनिधी आल्याच्या नंतर लोकांच्या समस्याचा जो समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या का, लोकांच्या अडचणी आहेत त्याच्यावरती मार्ग निघाले का. आपण जर बघितलं तर तसं बघायला जर गेलं तर 200 दिवसाचा लेखाजोखा हा काही खूप धोरणात्मक निर्णय या 200 दिवसामध्ये होऊ शकत नाहीत. तरी पण त्यांनी आपल्या प्रभागामध्ये अनेक प्रकारची कामं केलेली आहेत. नमस्कार सर, खरं तर आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर तुम्ही 200 दिवसाचा आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडलेला आहे. असे कुठले ठळक कामं आहेत की जे आपण केलेले आहेत? वास्तविक पाहता 2017ला पुणे महानगरपालिका निवडणूक झाली आणि 2017मध्ये मी प्रतिनिधी होतो. 2017 ते 22च्या दरम्यान 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्षाचा आपला कोरोनाचा कालावधी होता आणि त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 17 प्रोजेक्ट आपण पूर्ण केले. त्यामध्ये 3 शाळा असतील, 3 गार्डन असतील, दवाखाने आपण केले 3, सिंगड रोडचा फ्लायओव्हर ब्रिज केला. मला वाटतं वेगवेगळे जे प्रोजेक्ट होते ते आपण केले. परंतु नंतर 2 वर्षाचा कालावधी कोरोनाचा, नंतर आपला 4 वर्षाचा इलेक्शन न झाल्यामुळे तो 4 वर्षाचा गॅप, असा 6 वर्षाचा कालावधी जो आहे तो प्रशासनाचा कालावधी राहिलेला आहे. प्रशासनाच्या कालावधीमध्ये प्रशासनाने किती काम केलं हे आपल्या सर्व नागरिकांनी पाहिलेलं आहे. परंतु हा जो बॅकलॉग जो आहे तो भरून काढण्याचं काम आत्ता ह्या आत्ता झालेल्या निवडणुकीपासून, म्हणजे मला वाटतं आता 6च महिने झालेत, आपण 100 दिवसाचा आपला कामाचा लेखाजोखा लोकांसमोर मांडला. आता 200 दिवस झालेत का, मला वाटतं काय 2-3 दिवसापूर्वीच 200 दिवस नगरसेवक म्हणून माझे झालेले आहेत. नवीन इलेक्शन झाल्यानंतर या 200 दिवसामध्ये आपण काय काय काम केलं याबाबतसुद्धा लोकांसमोर आपण आपलं प्रगती पुस्तक ठेवलेलं आहे. त्या प्रगती पुस्तकामध्ये मग आपलं व्यंकटेश्वर विलचं गार्डन असेल, जे 5.5 एकरमध्ये आपण गार्डन करतो आहे. नंतर ना आपण स्वामीनारायण टेकडी आहे, 132 एकर जी टेकडी जी आहे ती वन विभाग आणि पुणे महानगरपालिका संयुक्त प्रकल्प आपण डेव्हलप करणार आहोत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने आपण दाहेरीमध्ये शाळा करत आहोत. पोकळे शाळेचं पुनरुज्जीवन आपण करतो आहे. मला वाटतं नऱ्यामध्ये वेगळे चौक आपण सुशोभीकरण करणार आहोत. नवली पुलाच्या बाबत काही निर्णय आपण घेतलेले आहेत. स्मशानभूमी जी आहे वडगाव बुद्रुकची, तिचं रिडेव्हलपमेंटमध्ये काय अजून पार्ट आपल्याला ॲड करायचा आहे. ती रिटर्निंग वॉल झालेली आहे. वडगाव बुद्रुकची पावजाई मंदिरापासून शांतीनगरपर्यंतची रिटर्निंग वॉल 50% झाली होती. आता 50% रिटर्निंग वॉलचं काम चालू आहे. हे मोठे मोठे प्रोजेक्ट आपण ह्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. आपण जर बघितलं तर 6 महिने आहेत आणि 6 महिन्यामध्ये आपण जसं सांगितलं तसं बऱ्यापैकी आपण कामं केलेली आहेत. परंतु हे कामं करत असताना जे महानगरपालिका प्रशासन आहे किंवा आपली पक्षश्रेष्ठी आहे यांचं सहकार्य आपल्याला नेमकं त्याच्यामध्ये कसं मिळत आहे? निश्चितपणे पक्षश्रेष्ठी जे आहेत, मग आपले स्थानिक आमदार असतील, माननीय महापौर असतील, माननीय सभागृह नेते आहेत, माननीय स्टँडिंग कमिटी चेअरमन आहेत, सर्वांची मदत ही निश्चितपणे राहते. परंतु त्यासाठी आपण कितपत फॉलोअप घेतो, आपला किती सातत्यपूर्ण त्या बाबतीत आग्रह आहे याच्यावर सुद्धा आपल्या प्रोजेक्टचं भवितव्य निश्चितपणे अवलंबून असतं. मदत तर निश्चितपणे प्रशासन असेल, आपले वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते निश्चितपणे मदत करत असतात. प्रशासनाच्या बाबत तर आपण जर सांगितलं तर प्रशासनाच्या मागे लागल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो आणि अधिकारीसुद्धा एकदा आपण त्यांच्याबरोबर काम करायला त्यांना रिस्पेक्ट दिला, त्यांना सन्मान दिला, त्यांच्याबरोबर काम करायला आपण बरोबर उतरलो तर 100% कामं होतात. आपण जर बघितलं तर पुणे असेल किंवा प्रभाग क्रमांक 34 असेल तर याच्यामध्ये प्रचंड अशा नागरिक समस्या आहेत.
प्रामुख्यानं बघायला गेलं तर वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न आहे आणि आता पावसाळा चालू आहे. आपण जर बघितलं तर अख्ख्या पुण्यामध्ये रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत. काय होतं की आपण लोकप्रतिनिधी असल्यामुळं आपल्याकडून लोकांच्या अपेक्षा असतात. कुठंतरी आता लोकांना त्याचा त्रास होत आहे की खड्डे आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. तर यावरती नेमक्या या समस्याचं कसं निराकरण केलं जाईल नेमकं? मधल्या काळामध्ये 4 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये या बेसिक गोष्टींवरती लक्ष केंद्रित होऊ शकले नाही. त्यामुळे एकदम त्याचा लोड जो आहे तो आता प्रशासनावरती आणि आमच्यावरती आलेला आहे. खड्डे पडलेत का पुणे शहरामध्ये? 100% खूप खड्डे पडलेले आहेत. त्याला कारणसुद्धा तसंच आहे की आपण पाहिलं असेल की आता नवीन डेव्हलपमेंटमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले, साईड मार्जिन कॉन्क्रिटीकरण झालं, गल्लोगल्ली कॉन्क्रीट झालं. त्यामुळं पाण्याची पर्क्युलेशन जे होतं पूर्वी ते होत नाही, ते डायरेक्ट रस्त्यावरती येतं. पाण्याची क्वांटिटी वाढली, त्यामुळं रस्ते खराब होत आहेत. कमी मिनिटामध्ये खूप पाऊस पडतो, जास्त मिलीमीटर पाऊस पडतो, रस्त्याची हानी होते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. दुसरी गोष्ट, रस्त्यावरती ट्रॅफिकसुद्धा खूप प्रमाणाचं ट्रॅफिक आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याला कारणीभूत आहे. परंतु प्रशासन म्हणून, महानगरपालिकेचं आणि नगरसेवक म्हणून, आमचं प्रतिनिधी म्हणून खड्डे रस्त्यावरती पडायला नाही पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. तर निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यकाळामध्ये पूर्ण शहरामध्ये सगळे खड्डे बुजवलेले निश्चितपणे दिसतील आणि ते सुद्धा टेक्निकली, तांत्रिक दृष्टिकोनातून आम्ही ते बुजवणार आहोत. आपण जर बघितलं तर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका ते केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हणजे गल्ली ते दिल्ली आपली सत्ता आहे, आपल्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळं आपल्याकडून लोकांच्या अपेक्षा ह्या खूप आहेत. म्हणजे पुण्यातील तर खूप प्रश्न आहेतच, पण नऱ्यातला विचार जर केला म्हणजे आपल्या प्रभागामधील नरे एक प्रामुख्यानं मोठा आणि तो आत्ताच महानगरपालिकेला अटॅच झालेला भाग आहे. येथे प्रचंड जनसमस्या आहेत. प्रामुख्याने पाण्याची समस्या आहे. नऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम असतो. तर याच्यावरती नेमका काय मार्ग कायमस्वरूपी काढला जाईल? कारण लोकांना काय अपेक्षा होत्या की आपण जर महानगरपालिकेमध्ये गेलो तर आपल्या समस्या सुटतील, परंतु तसं काय होताना दिसत नाही आहे. आता वास्तविक पाहता नव्याने समाविष्ट गावं जी झालेली आहेत, नरे असेल, जांभूळवाडी आहे, नंतर आपले सणसवाडी आहे, खडकवासला आहे, श्री उत्तमनगर शिवणे आहे, हडपसर रोडची काही गावं आहेत. ही नव्याने समाविष्ट गावं जी आहेत, पूर्वी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे होतं. काही प्रमाणात त्यांनी केलं, काही प्रमाणात नाही झालं. पाण्याची समस्या निश्चितपणे आहे, लोकांना अडचणी खूप आहेत. कारण या ठिकाणी डेव्हलपमेंट जी आहे ती खूप स्पीडमध्ये डेव्हलपमेंट झाली, त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही झालेली नाही आहे. आणि त्यासाठी आता महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करते. मग अमृत 2च्या योजनेच्या अंतर्गत सर्व ड्रेनेज लाईन, ट्रंक लाईन ह्या केल्या जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल 450 कोटी रुपयाचं बजेट ह्या गावांवरती खर्च होतो आहे. त्यातलं बरंचसं काम 70-80% काम झालं आहे सुद्धा. आता काय थोडंसं काम राहिले, ते लवकरच पूर्ण होईल. नंतर NDRMच्या माध्यमातून नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट याच्या अंतर्गत सर्व आपत्तीकालीन जे स्पॉट आहेत ते शोधून त्या ठिकाणी पावसाळी लाईन टाकण्याचं काम चालू आहे. पाण्याच्या बाबत 24/7च्या अंतर्गत ही गावं घेतली जाणार आहेत. त्या ठिकाणी सर्व नवीन लाईन डेव्हलप करून एलिव्हेटेड पाण्याच्या टाक्यासुद्धा करण्याचं काम, म्हणजे प्रत्येक गावात 2-3 टाक्या, म्हणजे 50 लाखाच्या टाक्या आपण बांधण्याचा प्रयत्न हा भविष्यकाळामध्ये होईल. हे सर्व होईल, थोडासा वेळ त्यासाठी लागेल, परंतु तात्पुरत्या सर्वमध्ये टेम्पररी आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो आहे. पाण्याच्या संदर्भात प्रयत्न कसा करतो आहे की शेजारची गावं जी पुणे महानगरपालिकेमध्ये जुनी गावं होती त्या ठिकाणी टाक्या केलेल्या आहेत. समजा आमच्या प्रभाग क्रमांक पूर्वीचा जो 33 होता त्या ठिकाणी आम्ही काही टाक्या केल्या होत्या, तो आता 34 झाला. त्या ठिकाणी आम्ही 4 टाक्या केल्या होत्या, 35 लाख लिटरची एक, 50 लाख लिटरची एक, 45 लाख लिटरची एक आणि 47 लाख लिटरची एक, अशा टाक्या आम्ही केल्या होत्या. त्या टाक्या जो नवीन हद्दीला लागून असल्यामुळे त्याचं पाणी आम्हाला देता येतील का याचा आम्ही अभ्यास करून त्याच्यावर निर्णय निश्चितपणे घेणार आहोत. नंतर रॉ वॉटर लाईन डेव्हलप करून रॉ वॉटर लाईनचं पाणी पोचवता येईल का, अशी डेव्हलपमेंट आम्ही निश्चितपणे करणार आहोत. पाण्याची समस्या निश्चितपणे आहे, परंतु त्याच्यावर तोडगा बाकी. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुम्हाला 4-5 महिन्यामध्ये पूर्णपणे पाणी, सफिशियंट पाणी नरेगावमध्ये असेल किंवा ह्या सर्व उपनगरांमध्ये कसं पोचेल यासाठी आम्ही प्रयत्न निश्चितपणे करत आहोत. आणखी एक गंभीर प्रश्न आहे. खरं तर आपण बघितलं तर नवले ब्रिज जो आहे, नवले ब्रिजवरती वारंवार अपघात होतात आणि अनेक लोकांचे त्याच्यामध्ये प्राण गेलेले आहेत.
अनेक नेते मंडळी येतात, अधिकारी येतात, त्या दिवसापुरती काळजी घेतली जाते वगैरे, परंतु हा जो एक ॲक्सिडेंटचा ब्लॅक स्पॉट तयार झालेला आहे, तर नेमक्या काय उपाययोजना करायला लागतील जेणेकरून या अपघाताचं प्रमाण रोखलं जाईल? आता याच्यावरती नवले पुलाचं नाव जे आहे ते कुख्यात नाव नवले पुलाचं झालेलं आहे. मानवी चुकांमुळं ॲक्सिडेंट होत आहेत असं बऱ्याचशा वेळेस निदर्शनास आलेलं आहे. बरोबर. आपण पाहिलं जांभूळवाडीचा बोगदा जो आहे तिथनं जर आपण वडगाव बुद्रुकपर्यंत जो ग्रेडियंट जो आहे, उतार जो आहे, तो तीव्र उतार निश्चितपणे झालेला आहे. ग्रॅव्हिटीमध्ये जर गाडी बंद केली आपण तर त्या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50 किलोमीटर पर आवरनी गाडी न रेस करता सुद्धा येते. त्यामुळं काय होतं की हा जो 8-9 किलोमीटरचा अंतर जे आहे, मोठे जे ड्रायव्हर जे आहेत, मोठ्या गाड्यांचे ड्रायव्हर आहेत, ज्या हेवी लोडेड ट्रक आहेत, ते बंद करून ही लोक गाड्या चालू देतात. त्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी ब्रेक लागत नाही, हँडल लॉक होतो, त्यामुळे मोठे ॲक्सिडेंट होतात. हजारो लोकांचे बळी याच्यामुळे गेलेले आहेत. भविष्यकाळामध्ये माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी याच्यावरती DPR केलेला आहे. 6,000 कोटी रुपये याच्यावरती खर्च होणार आहेत, परंतु त्या अगोदर सुद्धा काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. लोकांचे प्रश्न असे आहेत की लोक काय म्हणतात की अपघात झाला नवले ब्रिजला, किंवा उपाययोजना म्हणून काय केलं जातं की स्पीडसाठी कॅमेरे लावले जातात, स्पीड गन लावले जातात. बरोबर. मग काय होतं की बोगद्यातनं आल्याच्या नंतर अचानक स्पीड कमी करता येत नाही, किंवा अचानक स्पीड कमी केल्यामुळे देखील कारण काय होतं की कॅमेरा दिसल्यामुळे लोक अचानक ब्रेक लावण्याचा वगैरे प्रयत्न करतात, आणि जर स्पीड मेंटेन नाही झाला तर मग त्यांना ते दंड भरायला लागतो. तो एक लोक तात्पुरत्या याच्यावरती उपाययोजना आहेत. या तात्पुरत्या उपाययोजना करून काहीच उपयोग नाही आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला जांभूळवाडी बोगद्यापासून वाकडपर्यंतचे दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड पूर्ण करावे लागतील. भूमकर चौकात एक अंडरपास करावं लागेल, अरुणबागेची तिथे एक अंडरपास करावं लागेल. हे सगळे रस्ते सर्व्हिस रोड एकमेकांना इंटरकनेक्टेड करावे लागतील. दुसरा आपला जो रिंग रोड जो आहे की जो शिवऱ्यापासून आपल्या नवीन एक्सप्रेसपर्यंतचा जो सर्व्हिस रोड आहे तो जलद गतीने जर पूर्ण झाला तर भविष्य काळामध्ये हेवी ट्रॅफिक जे आहे किंवा मुंबईत जाणारे ट्रॅफिक आहे तीच डायरेक्ट आपल्या रिंग रोडने जाईल. सिटीमध्ये येणाऱ्या ट्रॅफिकचं प्रमाण कमी होईल. हे निश्चितपणे हा उपाय हा निश्चितपणे आहे. ह्याच्यावरती आपण स्पीड ब्रेकर, रमलर स्पीड ब्रेकर केले, कॅमेरा लावले, हे काय तात्पुरते स्वरूपाचे उपाय आहेत. परंतु परमनंट जर उपाय करायचे असेल तर लोकल ट्रॅफिक आणि हायवेचं ट्रॅफिक हे मिक्सअप झाले नाही पाहिजे, ते वेगळं झालं पाहिजे, आणि त्यांना एकमेकांना कुठे कोलिजन झाले नाही पाहिजे अशी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला जोपर्यंत हा रिंग रोड होत नाही किंवा काही अंडरपास होत नाही तोपर्यंत एखादा चेकपोस्ट करायला पाहिजे, आणि त्या चेकपोस्टवरती गाड्या जे हेवी ट्रक आहे ते चेक करूनच जर खाली पाठवल्या तर 50% प्रमाण जे आहे अपघाताचं निश्चितपणे कमी होईल. आपण जर बघितलं ना तर पुणे महानगरपालिकेचा जो टॅक्स आहे तर कॉर्पोरेशनमध्ये काही गावं समाविष्ट गावी गेली, त्याच्यामुळे त्यांचा टॅक्स तो वाढीव आला. बरोबर. आणि काही अनधिकृत बांधकामे वगैरे पण आहे त्याच्यावरती तो शास्तीकर वगैरे जो लागला गेला. बरोबर. तर नागरिकांचं असं मत आहे की आमचा टॅक्स तर वाढला, परंतु ज्या प्रमाणात आम्हाला ज्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळालेल्या नाहीत. तर जे वाढलेला जो टॅक्स आहे त्या सवलतीचं जे प्रकरण आहे नेमकं त्याविषयी आपलं काय मत आहे? आता काय झालं आहे की जो नियम जो आहे, एखादं गाव जर नवीन महानगरपालिकेत समाविष्ट झालं तर टप्प्याटप्प्याने दरवर्षी 20% तो टॅक्स वाढवला जातो. मूळ टॅक्स आणि शेजारच्या गावाच्या RV प्रमाणे तो 20% टॅक्स, आणि तो 5 वर्षामध्ये सेम लेवलला, म्हणजे वडगाव बुद्रुक आणि नरेगाव किंवा धायरी आणि नांदेड असं ते लेवलला केलं जातं. परंतु त्या काळामध्ये सायमल्टेनियसली डेव्हलपमेंटसुद्धा व्हावी असं एक टेक्निकली प्रगत निश्चितपणे आहे. परंतु तसं झालं नाही. मधल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासन असल्यामुळे डेव्हलपमेंट झाली नाही, परंतु टॅक्स बाकी वाढला. बेकायदेशीर बांधकामं असतील किंवा काही शास्तीकर असतील, याबाबत आम्हीसुद्धा बऱ्याचशा वेळा राज्य सरकारला ठराव दिला, राज्य सरकारबरोबर संपर्क साधला आणि तो टॅक्स कसा कमी करता येईल याच्यावरती चर्चा केली. आता महानगरपालिकेमध्ये आम्ही ठरावसुद्धा दिला की जो टॅक्स जो आहे तो डेव्हलपमेंट न झाल्यामुळे तो टॅक्सवरती हे जे नागरिक आहे त्यांना दिलासा मिळणं गरजेचं आहे. कारण नागरिकांचं असं मत आहे की डेव्हलपमेंट नाही आम्हाला मिळाली तर तुम्ही टॅक्स कसा काय घेता, अशा प्रकारची नागरिकांची मागणी आहे. मग पाण्याची समस्या आहे, वाहतूक कोंडी आहे किंवा काही आरोग्याच्या समस्या आहे, ती काहीच डेव्हलपमेंट नाही. आणि त्या अनुषंगाने आता महानगरपालिकेवरती आम्हीच कमिटीमध्ये मेंबर आहेत. लवकरच तुम्हाला भविष्य काळामध्ये आपला जो टॅक्स आहे
त्याची सर्व शास्ती रद्द झालेली दिसेल. आपल्या येणाऱ्या टॅक्समध्ये आपण 30 ते 35% त्याच्यामध्ये कमी करून तो टॅक्स लावला जाईल. आणि त्याचबरोबर बेकायदेशीर बांधकामं एका पर्टिक्युलर डेटच्या अगोदरची जर बांधकामं असतील तर त्यांना सिंगल पटीने टॅक्स लावावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. तीसुद्धा मान्य होईल. सिंगल पटीने टॅक्स आणि 25% ते 30% करमध्ये जे आहे रिड्युसिंग अशा प्रकारची मागणी आम्ही मुख्य सभेकडे केलेली आहे. माननीय महापौर त्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. माननीय स्टँडिंग कमिटी चेअरमन पॉझिटिव्ह आहेत. माननीय सभागृह नेते स्टँडिंग कमिटीमध्ये तो ठराव आम्ही पास करून स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवणार आहोत. आणि निश्चितपणे त्याच्यावरती पॉझिटिव्ह तोडगा निघेल. या नवीन गावांना पहिले आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये कन्सेशन मिळेल. जुना जर टॅक्स आपण भरलेला असेल तो मायनस होईल आणि त्याचं बेनिफिट हा पुढच्या टॅक्समध्ये तुम्हाला निश्चितपणे मिळेल. पुणे महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी मेट्रोचं जाळं जे आहे ते पसरलेलं आहे, परंतु आपल्या प्रभागामध्ये मेट्रो कधी येणार आहे? कारण सिंहनूर रोड असेल किंवा वडगाव पुढं दाहेरी वगैरे, तर साधारणतः किती कालावधी लागेल आपल्या प्रभागामध्ये मेट्रो आहे? मागच्या कार्यकालामध्ये ज्यावेळेस माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा ज्यावेळेस चेअरमन होते, स्थायी समिती अध्यक्ष होते, त्यावेळेस मी सदस्य होतो. त्यावेळेस तो ठराव आम्ही पास केला. DPRसाठी ठराव दिला आणि तो मान्यसुद्धा करून घेतला. खडकवासला ते स्वारगेट असा आपण मेट्रोसाठी ठराव दिला होता. माननीय महापौर जे आहेत आत्ताच्या त्या स्टँडिंग कमिटीला माझ्याबरोबर सदस्य होत्या. आम्ही तो ठराव दिला होता. तो ठराव त्यावेळेस मान्य झाला होता. आता तो त्याच्यावरती पूर्ण वर्किंग होऊन त्याचं कामसुद्धा मान्यता त्याला मिळालेली आहे. त्याचं कामसुद्धा निश्चितपणे चालू आता होईल. खडकवासल्यापासून स्वारगेटपर्यंत आपला मेट्रोचा जो आहे तो मार्गिका जी आहे ती मान्य झालेली आहे. त्याचं काम लवकर चालू होणार आहे. परंतु आपल्या सिंहगड रोडला जी वाहतूक कोंडी होती त्याचा जोपर्यंत उपाय होत नाही त्यानंतरच त्याचं काम चालू करावं अशी आमची मागणी आहे. राजाराम पूल ते आपलं वडगाव पूल आहे, उड्डाण पूल आहे, त्याच्यावरनं मान्यता मिळालेली आहे. परंतु असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत की जर ते पूल बांधताना जर मेट्रोचं जर प्लॅनिंग केलं असतं तर तो वेळ वाया गेला नसता किंवा नंतर आता काय झालं आहे, बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आम्ही ते खालनं कॉलम घेतलेले आहेत. त्या स्लॅबला सुद्धा आम्ही ते कट जे आहेत ते मारून ठेवलेले आहेत. ज्यावेळी आपल्याला करायचे त्यावेळी ते कट काढायचे आणि तो कॉलम जो आहे तो पूर्ण करून आपल्याला ते जे वरचं जे मेट्रोचं काम आहे ते करायचं. परंतु त्याला थोडासा वेळ लागेल. परंतु पूर्णपणे मार्ग बंद राहील का तर निश्चितपणे राहणार नाही मार्ग बंद. कारण ते काम जे आहे ते आपण टेक्निकल दृष्टिकोनातून करणार आहोत जेणेकरून ट्रॅफिकला सुद्धा त्याची अडचण होणार नाही. आपण जर बघितलं तर 6 महिन्याचा काळ म्हणजे काय खूप मोठा काळ नाही आहे. बऱ्याच प्रमाणात आपण कामे देखील केलेली आहेत. परंतु येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठली अशी धडक आव्हाने दिसतात किंवा कुठल्या अशा समस्या आपण घेऊन लोकांच्या सोडवण्यासाठी तत्पर असतात? आता सर्वात महत्त्वाची समस्या जी आहे ती वाहतूक कोंडी समस्या आपल्या भागामध्ये दिसते. पूर्ण शहरामध्येच वाहतूक कोंडी समस्या आपल्याला दिसते. तर वाहतूक कोंडीच्या समस्येमधून सुटका करण्यासाठी आपल्याला जी काही करावं लागेल, मग पर्यायी चौक असेल, आपला नवले चौक आहे, आपला नऱ्यामधले 2 चौक आहेत, दाहेरीमधला उमऱ्या गणपती चौक आहे, नांदेड चौकातला चौक आहे, हे सगळे चौक जे आहेत कसे मोकळे होतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. मग त्या ठिकाणी काही ST लाईन असतील, LT लाईन असेल, काही ट्रान्सफॉर्मर असतील, काही लाल बॉक्स असतील, ते सगळे आपण हटवण्याचं काम चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहेत ते सुद्धा आपण काढणार आहोत. त्या ठिकाणी आपण वॉर्डर नेमणार आहोत. अजून त्या ठिकाणी काही नियम वाहतुकीच्या सुविधा आपण उपलब्ध करणार आहोत. नवले पुलाचा जो एक लेन आहे ती सुद्धा आपण वाढवतो आहे. सर्व्हिस रोड दोन्ही बाजूची पूर्ण करतो आहे. उमऱ्या गणपती चौक ते आपल्या वांजळे पुलापर्यंत त्या ठिकाणी आपण वाया कर्ज ब्रिजसाठी ठराव दिला होता. तो मान्यसुद्धा झाला आहे आणि त्याला परत आपण मागणी करून त्याच्यावर बजेट टाकून आपण ते सुद्धा करणार आहोत. कॅनॉल लगतचा रस्ता नारायणराव सने शाळेपासून बारांगणी मळ्यापर्यंतचा तो 7.5 मीटरचा तो रस्तासुद्धा आपण करतो आहे. वडगाव बुद्रुकमधला वड्यालगतचा 7.5 मीटरचा रस्ता तो सुद्धा आपण करणार आहोत. जेणेकरून नरेगावचं सुद्धा
जेवढे आपण रस्ते म्हणजे भूमकर चौक ते पारी कंपनी चौक, अरुणबाग ते लाडली साडी सेंटर, हे सगळे रस्ते आपण सर्व अतिक्रमण काढून हे पूर्ण करणार आहोत. वाहतूक कोंडीवर जास्त आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. भविष्य काळामध्ये वर्षभराच्या आतमध्ये सर्व वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न आपण निश्चितपणे करणार आहोत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे, मग गार्डन असतील, कमीत कमी 3 गार्डन आपल्या कार्यकालामध्ये व्हावीत, तर कमीत कमी 3 दवाखाने आपल्या कार्यकालामध्ये व्हावेत, 3-4 क्रीडांगणं व्हावीत, शाळा आपल्या 2-3 एक व्हाव्यात, अशा प्रकारचे प्रयत्न आमचा निश्चितपणे राहणार आहे. माझ्याबरोबर माझे 4 सहकारी जे आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर काम करत आहेत, ते सुद्धा पूर्ण वेळ देऊन माझ्याबरोबर कामात आहेत. खरं तर राजकारणामध्ये प्रत्येकाला महत्त्वाकांक्षी असते की आमदार असतात, त्यांना खासदार व्हावं वाटतं, नगरसेवक आहेत त्यांना आमदार व्हावं वाटतं, खासदार आहेत त्यांना मंत्री व्हावं वाटतं, आणि ते काय गैर पण नाही आहे. कारण प्रत्येकाला आपली राजकीय जी भूमिका आहे किंवा राजकीय जी भविष्य आहे ते उज्ज्वल व्हावं असं वाटतं, आणि त्यात काय गैर नाही. तसं आपली काय पुढची भूमिका आहे का, किंवा काय आपली तशी मनीषा आहे का की आपल्याला पुढं विधिमंडळात जायचं आहे वगैरे, असं काही? वास्तविक पाहता आमदारांनी खासदार व्हावं, खासदारांनी मंत्री व्हावं, हे 100% शुभेच्छा आपल्या आहेत. मला काय व्हायला आवडेल ते निश्चितपणे जे काम आपल्याला मिळेल ते काम चांगल्या पद्धतीने करावं, त्याला न्याय मिळवून द्यावा अशी आपली भूमिका आहे. आणि कुठलंही पद काही छोटं नसतं, त्याला आपण न्याय कसा देतो त्याच्यावरती अवलंबून आहे. चांगलं काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे चांगलं काम आपण करू. वरच्या लेवलला संधी मिळाली तरी आपण काम करू. खालच्या लेवलला आता संधी मिळाली तीसुद्धा आपण चांगल्या प्रमाणात प्रामाणिकपणे 100% त्याचं योगदान देऊन आपण करत आहोत. मग संघटनेचं काम असो, पक्षाचं काम असो, किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून असो, प्रामाणिकपणे जास्त वेळ देऊन, जास्त डेडिकेशन देऊन आपण काम करण्याची आपली मानसिकता आहे. आणि मला वाटतं आपल्या संधी मिळावी हे प्रत्येकाला वाटत असतं, परंतु ते पक्षाची वरिष्ठ नेत्याची जबाबदारी आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे ते ठरवणार. पक्षाला जे वाटेल ते आपल्याला जबाबदारी देतील, आपण त्याप्रमाणे काम करायचं, परंतु जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करायचं. आपण जर बघितलं तर 6 महिन्याचा लेखाजोखा मांडताना खरं तर 6 महिने हा खूप मोठा काळ नाही आहे. तसं बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात धोरणात्मक जी विकास कामे असतात त्याला थोडासा वेळ लागत असतो, परंतु यांनी जो आपला 200 दिवसाचा जो आराखडा साजरा केलेला आहे, माननीय हरिदास तरवड यांनी जो जनतेमध्ये जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हे कामं केलेली आहेत किंवा काय प्रशासनामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, आणि भविष्यात देखील आम्ही ज्या नागरी समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड अशा नागरी समस्या आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, गुन्हेगारीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे ते पुणे महानगरपालिकेचा विस्तार होत आहे. त्यामुळं अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात नागरी समस्या आहेत, परंतु लोकप्रतिनिधीकडून अपेक्षाही असतात, आणि त्या अपेक्षा या लोकप्रतिनिधींनी पूर्ण केल्या पाहिजेत एवढीच अपेक्षा असते. आपलं खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि आमच्याशी सविस्तरपणे संवाद साधला. धन्यवाद. नमस्कार.